2023 मध्ये 2018 या नावाने एक मल्याळम चित्रपट रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर आधारित होता आणि हा चित्रपट मल्याळम इंडस्ट्रीचा एक हायस्ट ग्रॉसिंग चित्रपट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, 26 जुलै 2005 मध्ये मुंबईला जो महापूर आला होता त्यावर सुद्धा आधारित एक मराठी चित्रपट अनाऊन्स करण्यात आला होता. 2020 मध्ये त्याचं मोशन पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आलं होतं. पण त्या चित्रपटाचा आता काहीच अतापता नाही आहे. इव्हन त्या चित्रपटाआधी आणखीन एक चित्रपट अनाऊन्स करण्यात आला होता. इव्हन त्याची शूटिंग सुद्धा कंप्लीट झालेली आहे आणि तो चित्रपट आहे एक होती माळीण, जो की एका सत्य घटनेवर आणि नैसर्गिक आपत्तीवर आधारित आहे. आणि या चित्रपटाची तर रिलीज डेट सुद्धा अनाऊन्स करण्यात आली होती. 2-3दा ती चेंज सुद्धा करण्यात आली होती, पण आतापर्यंत हा चित्रपट रिलीज झालेला नाही आहे. आणि ही गोष्ट सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण जे म्हणतो ना की मराठीमध्ये एक्सपेरिमेंट होत नाही, नवीन गोष्टींवर चित्रपट बनत नाही, तर असं बिलकुल नाही आहे. मराठीमध्ये एक्सपेरिमेंट होतात, नवीन गोष्टीवर चित्रपट सुद्धा बनतात, पण बऱ्याचदा ते चित्रपट आपल्या समोर येतच नाही. कधी चुकीमुकीने ते रिलीज झाले तर OTT वर येत नाही, त्यामुळे आपल्याला ते चित्रपट बघायलाच मिळत नाही.